हँडल करण्याच्या स्टेजमध्ये. सर चिकलठाण्याचं अनुभवी काम करणारी माणसं घेण्याचा हे नाही आहे फारसा अनुभव, तर तसा अनुभव यावेळेला वापरा आणि अनुभवी माणसं घ्या. नाही तर काम करतो रोडचा आणि ते कचऱ्याचं विल्हेवाट लावेल तर होणार नाही काम. वार्डातले मेजर प्रश्न होते, काही इलिगल वसाहती होत्या, त्याची गुंठेवारीचा विषय होता. त्याने आता सगळं डेव्हलपमेंट झोनमध्ये येलो केलं त्याला. त्याच्यामुळे आता याच्यानंतर गुंठेवारीमध्ये कन्व्हर्जन एकदा करून टाकलं की तिथल्या रस्ते त्या फॅसिलिटी मिळायला चालू होईल. हा एक इश्यू होता. आणि मग त्या भागातले सगळे रस्ते, पाणी, वीज असं खास करून मुकुंदवाडीच्या स्मशानभूमीला एक पायलट प्रोजेक्ट हातात घ्यायचा आणि एक चांगली स्मशानभूमी बनवायची असं एक महानगरपालिकेचं प्रपोजल आहे. ते म्हणले मला की तुम्ही आणि मी आपण काही प्रयत्न करून त्याला निधी उपलब्ध करू, CSR फंडातून काय मिळतंय का, आणि एक चांगली स्मशानभूमी तिथं बनवली. आणि भागात येतो काही भागात येत नाही, तर त्याच्यावरही प्रश्न झाला. ते म्हणले की 31 डिसेंबरच्या आत समांतर पाईपलाईनचं काम होऊन शहरात पाणी येईल आणि 53 टाक्यापैकी 19 टाक्या पूर्णत्वाकडे जात आहे. त्याचं 76% काम झालेलं आहे आणि राहिलेल्या 19 टाक्यामध्ये प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यानंतर उरलेल्या जागा आहेत त्यात काही अजून काम चालू झालेलं नाही. साधारण कोर्टात लिहून दिलं कॉन्ट्रॅक्टरने की मी 31 डिसेंबरपर्यंत पाणी आणतो, तोपर्यंत पाणी येईल आपल्याला. प्रश्न आहे ज्यांना पाणी मिळत नाही त्या लोकांना, त्या उपोषणार्थीच्या लोकांची मागणी पण आम्ही तिथे केली. लवकरच पाणी पुरवठ्याची टीम त्या कॉलनीचं व्हेरिफिकेशन करायला जाईल. जर फारसा लोड येत नसेल आणि बाजूचं पाणी देऊन कव्हर करता येत असेल तर त्याला ते पाणी देणार आहे. नगरचं काम चालू केलंय कालपासून आणि आता लवकरच काम ते पूर्णत्वाकडे जाईल, यशस्वी राहील. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारलेला आहे. आज आमचे विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते यांच्याकडे बैठक आहे. ती बैठक झाल्यानंतर औरंगाबादची बंद संदर्भाची प्रतिक्रिया काय, विकास आघाडीच्या संदर्भात आम्ही बंद पुकारलाय. त्याची महाविकास आघाडीची बैठक आज 3 वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयावर आहे. त्या कार्यालयामध्ये उद्याच्या बंदची पार्श्वभूमी ठरवली जाईल. उद्या काय रूपरेषा आपली राहणार आहे आणि त्यानंतर ती उद्याचा बंद आम्ही पुकारणार. कसं बंद राहणार आहे? शहर बंद राहणार आहे का कसं? पूर्ण शहर आणि व्यवहार सगळं बंद राहील. बंद म्हणजे बंद. फक्त त्याच्यामध्ये ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्या सोडून सगळ्या इंडिया महागठबंधनच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि हा बंद 100% यशस्वी होईल. आज आम्ही त्यांना बोलवलंय सगळ्यांना, विरोधी पक्ष नेत्याच्या बैठकीला. व्यापारी महासंघ म्हणजे आम्ही बंद सहभागी होणार नाही. व्यापारी महासंघ कधीच बंद मध्ये राहत नसतो, कधी राहिला तो. व्यापाऱ्याचा महासंघाला कधी बंद, कोणत्याच बंदला पाठिंबा नसतो. ते आता ते अध्यक्ष होते म्हणून बंदला पाठिंबा दिला आणि आता देत नाही असा विषय नाही. ते होते तेव्हाही बंदला पाठिंबा नव्हतं. व्यापाऱ्याला जात पंथ धर्म काहीच नसतो, पक्ष पण नसतो. ते त्यांचा व्यापार करतात, त्याच्यामुळे व्यापाऱ्याला ठेवा व्यापाऱ्यामध्ये. आपण त्यांना त्यांचं लेवल लावून टाकू की त्या पक्षात गेले व्यापाऱ्यांनी आतापर्यंत कधीच कोणत्या बंदला पाठिंबा दिला नाही. नाही बंद पाळणार नाही असं घडत नाही आणि बंद पाळायला पाठिंबा देत नाही. व्यापारी कधीच नाही पाळत, मी तुम्हाला नाही सांगतो. त्याला माझं समर्थन नाही, परंतु त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्यासोबत आपण त्याच्यावर. हा शेवटी लोकशाहीमध्ये कोणी भूमिका उलट ते आता ह्या सरकारला तंग आलेले हो. तुम्ही त्याला खाजगीत भेटून जर विचारलं ना, तुम्ही त्यांना खाजगीत भेटून जर विचारलं तर ते वैतागलेले आहे सरकारला. सर पदाधिकारी बंदच्या संदर्भामध्ये बंदच्या मध्ये सहभागी व्हायचं आहे, शांततेने आपला बंद पाळायचा आहे. या पद्धतीचं आव्हान आम्ही कार्यकर्त्यांना त्यामध्ये जो सगळ्यांचा मिळून महाविकास आघाडी इंडिया गठबंधनचा निर्णय होईल त्याप्रमाणे पुढे जाऊ. माणूस जसा जसा सिनियर होतो तसंच मोठ्या मोठ्या पदावर जातो ना, त्यांना शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. तुम्हाला असं नाराजच कसे दिसतात हो सगळे आपल्या पक्षातले लोक? ते नाराज नाही, ते हैदराबादला काही कौटुंबिक कामाने गेलेले. बरं, इम्तियाज जलील आमच्याकडे कोणीच नाराज नाही, तुम्ही काळजी नको. सर, इम्तियाज जलील महाविकास आघाडीमध्ये येण्याची शक्यता असं वाटतं. वारंवार मुंबईला ते दौरा करतात, काही वरिष्ठांसोबत त्यांची भेट झालेली आहे का संदर्भात? मला त्यांच्याबद्दलचं काही सांगता येणार नाही, परंतु सेक्युलर विचाराचे सगळे मतं एकत्र राहावे आणि ह्या भारतीय जनता पक्षाचे जो धुडगूस घातलाय उभ्या देशभरात तो संपवण्यासाठी खऱ्या अर्थाने आणि बाबासाहेब आंबेडकरांची घटना जर वाचवायची असेल तर
सेक्युलर विचाराच्या मताने आता एकत्र आलं पाहिजे. नाही, त्यांनी आणि मी- खुली ऑफर दिली सर. काय म्हणजे महाविकास आघाडी देण्याची खुली ऑफर त्यांनी दिलेली आहे. दिलेली आहे, कोणी दिली जरा नाव सांगा, मी विचारून घेतो. नाही, जनतेची आघाडी दिली ना. स्वतः म्हणले का काँग्रेस आम्ही महायुती सोबत यायला तयार आहे, पण आता अच्छा, यांनी सांगितलं आम्ही यायला तयार आहे. हा, महाविकास याच्यावर महाविकास आघाडीचे जे हायकमांड नेतृत्व आहे, तिन्ही चारी पाचवी पक्षाचं, इंडिया गठबंधनचं, त्याच्यावर विचार विनिमय करून यांना निर्णय कळवेल. बरं, याच्या संदर्भामध्ये तुमची इम्तियाज पण या विषयावर काही चर्चा नाही.